माझे नाव नेताजी शिवाजी थोरात. माझा आज इथं अमर उपोषणाचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी प्रशासनाच्या लक्षात आलं की आपल्या आधीच्या मंडलाधिकाऱ्याने केलेलं आहे ते आदेशाचं उल्लंघन करून कायद्याच्या बाहेर जाऊन रस्ता तयार केला आहे. म्हणून त्याने आज एक मला पत्र दिले. या पत्रामध्ये मंद्रुपचे सर्कल म्हणून JP पवार साहेब नेमलेले आहेत आणि JP पवार साहेब हे उद्या सकाळी माननीय तहसीलदार साहेबांनी जो 24/7/2025 रोजी आदेश पारित केला की बाबा पूर्व पश्चिम वहिवटी चालीचा 12 फुटी रस्ता खुला करा. हा आदेश आहे. पूर्व पश्चिम वहिवटीचा 12 फुटी रस्ता त्या मंडलाधिकाऱ्यांनी दक्षिण उत्तर केलेलं हे निदर्शनात आलं. मग मंडलाधिकाऱ्यांनी 1-2 माणसं सोडली आणि त्या माणसांना सोडून सांगितलं की मला बचाव 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 हे मोहीम चालू केली त्याने. पण प्रशासनाच्या ज्या टायमाला लक्षात आलं की बाबा खरंच आपला मंडलाधिकारी चुकला आहे त्यांनी म्हणून नवीन नेमणूक करून उद्या नवीन अंमलबजावणी करण्यासाठी पत्रव्यवहार केलं. पण मी पत्रव्यवहारला एक त्यांना लेखी उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये सांगितलं की साहेब जो तुमच्या मंडलाधिकाऱ्याने 19 तारखेला पत्रव्यवहार करून अंमलबजावणी केली आहे ही चुकीची आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. जे मानसिक आर्थिक टेन्शन त्यांनी देऊन आम्हाला जो इथंपर्यंत बसवण्याचा टायमिंग केला त्या मंडलाधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय नवीन अंमलबजावणी करू नये हे असं मी पत्रव्यवहार मान्य तहसीलदार साहेबांना केलेलं आहे आणि तसा त्यांनी लिपिकामध्ये शिक्काही दिलेला आहे पत्रव्यवहारमध्ये. जोपर्यंत मंडलाधिकारी निलंबित होत नाही गैरहजरांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमची ठामपणे भूमिका आहे. तराने आम्हाला रस्त्यापोटी मारहाण करून जखमी केलं. हे गुंड प्रवृत्तीतले लोक आहेत त्यामुळे ह्यांच्यापासून संरक्षण मागणं हीच आता प्रशासनाकडे दाद राहिलेली आहे आणि त्यामुळेच आम्ही प्रशासनाला इथं उपोषण करून एवढीच दाद मागतोय की गुंड लोकांपासून बचाव करावा आमचा. तुम्ही 4 दिवसापासून इथं उपोषण बसलात. हां, कार्यालयाकडून आपल्याला कोणी येऊन भेटले का? कार्यालयाकडून आज सकाळी मला नोटीस पाठवलं की आमची अंमलबजावणी पहिल्याच्या मंडलाधिकाऱ्यांनी चुकीची केलेली आम्ही तो दुरुस्ती करतो. पण मी साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही अंमलबजावणी करतात पण जो त्या मंडलाधिकाऱ्याने चुकीचं वागून बोर बुजवणे आमच्या काढण्यात आलेल्या ऊसाचे नुकसान आणि विशेष म्हणजे त्यांच्याच मॅडमनी अहवाल दिला आहे 16 फुटी रस्ता तयार केला आहे आदेशात नसणारा. त्या जो नुकसान झाले ते नुकसान आम्हाला भरपावी त्या मंडलाधिकाऱ्याकडून वसूल करून द्यावे आणि मग अंमलबजावणी करावी. त्यांचं म्हणणं काय की न्यायालयाच्या आदेशानुसार मंडलाधिकाऱ्यांनी रस्ता तयार केलेला आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी काय म्हणते त्याच्याकडे माझा विषय नाही पण माझ्याकडे कागदोपत्री जो मंडलाधिकाऱ्याने रस्ता पारित केला तयार केला त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी अर्ज केला की मंडलाधिकाऱ्याने आदेशाचं उल्लंघन केले आणि त्या दिवसापासून 6व्या दिवशी मान्य धराडे मॅडम नायक तहसीलदार मॅडम आहेत मंडलाधिकाऱ्याच्या वरचे अधिकारी त्यांनी येऊन प्रत्यक्ष पंचनामा स्थळ पाणी विजिट केलं आणि त्यांनी प्रत्यक्ष रस्ता मापला. तो रस्ता 16 फूट त्यापेक्षाही जास्त आहे असा अहवाल त्यांनी दिला आणि मंडलाधिकाऱ्याने केलेले कृत्य हे चुकीचे आहे त्यांनी सांगितले. त्यानंतर JP पवार साहेब म्हणून पाठवले त्यांनी सांगितले की 15 फूट रस्ता झालेला आहे आणि रस्ता हा निवृत्ती दिशेला आदेशाच्या बाहेर वळवलेला आहे असं सांगितलं. मग ह्यांना 5,11,000 रुपये महसूल शाखेने दंड ठोकला तहसीलदार साहेबांनी जो मंडलाधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने हा रस्ता तयार केला म्हणून. त्यामुळे ह्यांनी मंडलाधिकाऱ्यांनी सांगितलं मला वाचवा म्हणून हे येऊन आमच्या विरोधात बसाले पण असे ठोस पुरावे नाहीत की वहिवटीचा रस्ता मान्य तहसीलदार साहेबांच्या पंचनाम्यात ही रस्ता कधी निदर्शनात आला नाही. यापुढील हे काय धोरण काय? जो बेकायदेशीरपणे टाकलेला मुरुम आहे हा सरकारी जागेत आणून जप्त करावा. त्या मुरुमामुळं माझ्या जमिनीचे दूषितबाधक व्हायला लागले. माझं 2 एकर ऊस तिथं आज जळून खाक व्हायला बोर पाईपलाईन बुजवल्यामुळे. हे मंडलाधिकारी अतिशय चुकीचं केलं असा अहवाल माझ्याकडे समजायचा आहे आणि त्या अहवालाला मंजुरी देऊन तहसीलदार साहेबांनी नवीन अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार काढलेला आहे. माझे पुढील धोरण एवढेच राहील की मी न्याय मिळवपर्यंत तिथून अमर उपोषण सोडणार नाही हे माझे ठाम ध्येय राहील. मी हनुमंत नवनाथ थोरात राहणार अंतरोळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर.
तहसीलदार साहेबांनी रस्त्याचा आदेश दिल्यानंतर प्रतिवादी यांनी माननीय दिवाणी न्यायालय सोलापूर येथे तात्पुरता मनाई हुकूम अर्ज स्टे ऑर्डर मागणी केल्यानंतर त्यांचा तात्पुरता स्टे ऑर्डर अर्ज फेटाळलेला होता. फेटाळल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंडल अधिकारी विंचूर यांना नेमणूक केली असता आदेशाची अंमलबजावणी रीतसर व नियमानुसार झालेली आहे. तरी आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रतिवादी यांनी माननीय जिल्हा कोर्ट सेशन कोर्ट येथे आपल्या प्रकरणाचे अर्ज दाखल केला होता. माननीय जिल्हा कोर्टामध्ये प्रकरण सद्यस्थितीला न्यायप्रविष्ट भाग आहे. त्याचा न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण सध्या सोलापूर जिल्ह्यात न्यायप्रविष्ट आहे आणि स्वतःवर दंडाची कारवाई टाळण्यासाठी प्रशासनाला वेठीस धरून एक उपोषणाचं हत्यार त्याने उपसलेलं आहे. तो बेकायदेशीर आहे. आदेशाची अंमलबजावणी चुकीची झालेली आहे असे हे म्हणत आहेत ना, ते स्वतःवरची दंडाची कारवाई टाळण्यासाठी एक केलेला उपोषण आहे त्यांचं. न्यायालयाच्या आदेशानुसार काय त्या ह्याच्यामध्ये न्यायालयाच्या आदेशामध्ये रस्ता हा पूर्व पश्चिम आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तिथं मंडळाधिकाऱ्यांनी रस्ता करताना दक्षिण उत्तर असं केलेलं आहे. ते खरं आहे का? न्यायालयाच्या आदेशानुसार अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप यांचा आदेशावर त्यांनी अपील केली होती की स्टे ऑर्डर मिळावे. हे आदेश चुकीचा आहे. अपीलचा विषय नाही. न्यायालयाचा आदेश असा आहे की हा रस्ता पूर्व पश्चिम खुला करून द्यावा आणि पूर्व पश्चिम खुला करून द्यावा. पण मंडलाधिकाऱ्यांनी पूर्व पश्चिम न करता दक्षिण उत्तर असा रस्ता बनवून दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या आदेशामध्ये कुठेही उल्लेख नाही की पूर्व पश्चिम रस्ता खुला करून द्यावा. न्यायालयात ह्याने या आदेशाविरुद्ध अपील केली की आदेश रद्द व्हावा आणि तात्पुरता स्टे ऑर्डर मिळावा. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्टे ऑर्डर त्यांना मिळाला नाही. आदेशाची अंमलबजावणी ही आदेशाप्रमाणेच झालेली आहे आणि आमची मागणी पूर्वपार वहिवटीचा रस्ता तहसीलदार साहेबांनी दिलेला आदेश वादीचा दावा मंजूर. आमचा दावा काय आहे? आमच्या जिम्मेला रस्ता मिळावा, पूर्वपार वहिवटीचा रस्ता आणि त्यांनी त्या रस्त्यामध्ये अडथळा हरकत करू नये असे तहसीलदार साहेबांचा आदेश आहे. त्या आदेशाप्रमाणे जुन्या वहिवटीप्रमाणे जुन्या सॅटेलाईट इमेजप्रमाणे रस्ता हे मंजूर झालेला होता. त्यांनी पूर्व पश्चिम चालीचा हे 144(6) गट आहे समोर. आमची मागणी 144(7) गटाला आहे. पूर्वपार वहिवटीचा रस्ता आमचा 144(7) गटाला होता. त्याप्रमाणे आदेशाप्रमाणे मंडल अधिकारी विंचूर यांनी केलेली कारवाई बरोबर आहे, नियमानुसारच केलेली आहे. आपल्यावरची दंडाची कारवाई टाळण्यासाठी मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयाने त्यांच्यावर अवैध उत्खननाची दंडाची नोटीस काढल्यानंतर स्वतःवरची दंडाची कारवाई टाळण्यासाठी मंडल अधिकारी विंचूर यांना व प्रशासनाला वेठीस धरून त्यांनी हे उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे. हे चुकीचं आहे. न्यायालयाचा आदेश असा आहे की 12 फूट रस्ता तुम्हाला खुला करून द्यावा, पण प्रत्यक्षात तिथं 15 फूट रस्ता केलेला आहे असं श्री नायब तहसीलदार दराडे मॅडम यांचा आदेश हे आहे, अहवाल आहे. यावरती काय म्हणता? नायब तहसीलदार मॅडम यांच्या अहवालानुसार आम्ही प्रति प्रांत SDO प्रांत ऑफिसमध्ये अपील केलेली आहे की नायब तहसीलदार मॅडमने पक्षपाती करून हा अहवाल तयार केलेला आहे. याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांकडून पत्र आलं मंद्रुप अप्पर तहसीलदार साहेबांना. मंद्रुप अप्पर तहसीलदार साहेबांनी मंद्रुप मंडलाधिकारी विंचूर मंद्रुप मंडलाधिकारी यांना नेमणूक केली. फेर चौकशी करून अहवाल तयार करावा. त्या अहवालामध्ये झालेला रस्ता हा बरोबर आहे आणि ते चुकीचं कुठल्याही दिशेने झालेलं नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि रस्ता हे 10 कुठे 11 कुठे 12 कुठे 13 कसा झाला सर? वाहनं गेल्यानंतर चिखलमय रस्त्यावर पाणी सोडल्यानंतर वाहनं गेल्यानंतर रस्ता पसरणार का आकडणार? सांगा बघू तुम्ही सर. रस्ता आकडणार रस्ता रुंदायचं कारण का? प्रतिवादी हे वारंवार रस्त्यावर पाणी सोडतात झाल्यानंतर ते व्हायच्या आधी पण. मला सांगा, रस्त्यातले आमच्या पिकाचे नुकसान केले म्हणतात प्रतिवादी. विवादित जागेत ऊस लावायला कोणी सांगितलं होता सर? विवादित जागेचा अप्पर तहसीलदार साहेब यांनी पंचनामा करण्यासाठी आल्यानंतर
तिथं सध्या परिस्थिती काय होती, नांगरलेली मुरुम सदृश्य भाग या प्रतिवादी यांनी JCBने रस्ता मोडला होता. त्यावेळेस अप्पर तहसीलदार साहेब रस्त्याचा अर्ज केल्यानंतर विवादित ठिकाणी पंचनामा केल्यानंतर त्या ठिकाणी असं आढळून आलं की मुरुम सदृश्य भाग नांगरलेला दिसला. मग मुरुम सदृश्य भाग दिसल्यानंतर त्या भागावरती ऊस कुठून आला सर? ऊस विवादित जागा नांगरून येणे प्रतिवादीने आमचं आतूनाट नुकसान 10, 15, 20 लाखाचं नुकसान केलेलं आहे आमचे. हे बघा फोटो आमच्याकडे, हे बघा प्रतिवादीने अडवणूक केलेली ही रस्त्याची फोटो आमच्या. ह्या फोटो नुसार आमच्या अर्ज तहसीलदार साहेबांना आदेशाप्रमाणे रस्ता आणि 422 फेरफार आजोबाचा आमच्या फेरफार आहे. 422 प्रमाणे फेरफारवर नोंद सुद्धा आहे त्या रस्त्याची. आता तुमचं नेमकं मागणी काय आहे पुढं? आमची आदेशाची अंमलबजावणी कायम ठेवण्यात यावे. त्या आदेशाच्या अंमलबजावणीत कुठलाही बदल करू नये. मुरुम काढण्याची प्रतिवादीची मागणी आहे ती बेकायदेशीर असून मुरुम काढण्याचं कारण काय? सार्वजनिक हितासाठी बनलेल्या रस्त्यावरती मुरुम काढून सार्वजनिक रस्त्याचे हाल करणे शेतकऱ्यांचे. रस्ता काय केलंय? चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदेश, नवीन JR रस्ता मजबूतीकरणासाठी रॉयल्टी फ्री मुरुम साहेबांचा. तुमच्या मागण्या मान्य नाही झालं तर पुढं काय करणार तेवढं सांगा. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार आहे.